तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी, नंदुरबारमध्ये पावसानं पाठ फिरवली आहे। नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या 15% पेरण्या झाल्या। कापूस आणि मिरची लागवड क्षेत्रामध्ये मोठी घट झाल्याचं चित्र आहे। विहिरींची पाणी पातळी खालावली आहे। पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः कसरत सुरू आहे। तर या संदर्भातला आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। पाहूयात। जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे याचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या वर्षी जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवड झाली होती, मात्र यंदा त्याच्यात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती त्या शेतकऱ्यांकडून लागवड केली गेली, मात्र दमदार पाऊस न झाल्यामुळे त्या पिकांना जगवणे मोठे संकटाचे झाले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 15% पेरण्या झाल्या आहेत। तर यंदा पाऊस कमी झाल्यामुळे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस देखील कमी झाला आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये जवळपास 283 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर आता जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकं जगवणे हे मोठे जिक्रीचे झाले आहे। शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।